हा लँडस्कॅमचा विषय नाही आहे, हा थोडंसं वेगळा विषय आहे. आणि हा विषय आहे कॅफेचं. नाव आहे कॅफे पीटर. FRI 316 म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, BNS 316 आणि 318 म्हणजे चीटिंग. 31 मार्च 2022 पासनं ओव्हरऑल कॅफे पीटर आणि त्याचे फ्रँचायझीज याची जबाबदारी म्हणजे एम्प्लॉईची सॅलरी असो किंवा बाकी जे काही फॉर्मॅलिटीज असतात हे श्वेता साळुंखे आणि टीमनी घेतली. वेळ समजते. तुम्ही जर पुण्यात राहताय तर माझं मते एखादी बिझनेस मिटिंगला तुम्ही या कॅफेला नक्की गेला असणार. चला गृहीत धरू बिझनेस मिटिंगला नाही गेलाय तर पुण्यात ट्रॅव्हल करताना तुम्ही हा जे कॅफे आहे हे या कॅफेला तुम्ही नक्की बघितलं असणार. आणि त्याचं कारण असं की जे इम्प्रेशन आहे, जे कलर कॉम्बिनेशन आहे ब्रँडचं ते छान आहे. मीनवाईल मी असंही म्हणेल एखादी क्राईम स्टोरी जेव्हा पत्रकार तुमच्यासमोर प्रेझेंट करतो तो बऱ्याचदा क्राईम स्टोरी आणि चिटिंग केस म्हटलं की तुमच्यासमोर किंवा डोक्यात लँड स्कॅम असेल असं एक आपल्यासमोर येतं किंवा व्ह्युअर्सला वाटतं. हा लँड स्कॅमचा विषय नाही आहे, हा थोडंसं वेगळा विषय आहे. आणि हा विषय आहे कॅफेचं. नाव आहे कॅफे पीटर. मार्च फर्स्ट वीकमध्ये FIR लॉन्च झालेली आहे आणि FIR नंबर आहे 48/2026. FRI 316 म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, BNS 316 आणि 318 म्हणजे चीटिंग. तर या कलमांतर्गत FIR रजिस्टर झालेली आहे बंड गार्डन पोलीस स्टेशनला. आणि याच्यात झालं असं की फिर्यादी जे आहे श्वेता साळुंखे यांची कंपनी आहे आणि या कंपनीचं नाव आहे युमसिंग फूडवर्क प्रायव्हेट लिमिटेड. तर या कंपनी मार्फत श्वेता साळुंखे यांनी आरोपीचं नाव आहे, कोरियन आहे, नाव आहे चेन सियोक जंग एलियास पीटर जंग. मार्केटमध्ये या व्यक्तीला लोक पीटर जंग नावाने ओळखतात. हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये पुण्यात बरेच वर्षापासून हा माणूस ॲक्टिव्ह आहे. आणि दुसरा आरोपी आहे कमलेश मारुती काळे. कमलेश काळे पण हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये बऱ्याच वर्षापासून ॲक्टिव्ह आहे. तर झालं असं की 5 कोटीमध्ये यांचं कॅफे पीटर हा जे ब्रँड आहे हा ब्रँड विकत घेण्याचं यांचं करार झाला. कोणासोबत? तर कॅफे पीटर मालकीची जी कंपनी आहे रेलिफा हॉस्पिटॅलिटी LLP यांच्यासोबत. यापैकी पुढच्या काही महिन्यात यांनी म्हणजे श्वेता साळुंखे यांची कंपनी मार्फत श्वेता साळुंखे यांनी जवळपास 2,04,00,000 रुपये दिले. आणि याच संदर्भात पीटर जंग यांनी त्यांचे जेवढे फ्रँचायझी ओनर्स आहेत त्यांना मेलही पाठवलं की असं असं करार झाला आहे आणि या संदर्भात एक NOC पण पाहिजे असते जे यांना द्यायची होती श्वेता साळुंखेंना. आणि यांचं करार असं होतं की हे जे नेसेसरी डॉक्युमेंट्स आहे हे सगळे डॉक्युमेंट्स आल्यावर साळुंखेंकडनं पीटर जंग अँड टीम यांना म्हणजे त्यांची जी कंपनी रेलिफा हॉस्पिटॅलिटी यांना जे रिमेनिंग रक्कम आहे जवळपास 3 कोट ही रक्कम देण्यात येईल. तर पीटर जंग मेन ओनर, त्याच्यात एक संचालक कमलेश काळे आणि मीनवाईल अजून एक पर्सन आहे किरण शिंदे. तर पीटर जंग यांनी ते कोरियन आहे तर त्यांचं जे विजा होता तो संपत आला होता म्हणून त्यांनी त्यांची जी कंपनी आहे त्यांचे जे राईट्स ॲज अ डायरेक्टर त्या संदर्भातली पॉवर ऑफ अटॉर्नी किरण शिंदे यांना दिली होती आणि पुढचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते किरण शिंदे यांच्यासोबत झालं. आणि 31 मार्च 2022 पासनं ओव्हरऑल कॅफे पीटर आणि त्याचे फ्रँचायझीज याची जबाबदारी म्हणजे एम्प्लॉईची सॅलरी असो किंवा बाकी जे काही फॉर्मॅलिटीज असतात हे श्वेता साळुंखे आणि टीमनी घेतली. त्यांच्याकडे याचं रजिस्टर्ड ट्रेडमार्कही आहे. बट नंतर यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स यायला पाहिजे होते ते पोचले नाही. आणि त्यांना असं कळलं की अजून एक पीटर कॅफे संदर्भातली डील झाली आहे. म्हणजे लँड स्कॅमच्या केसमध्ये जसं असतं की MOU X सोबत झालं आहे, काही महिन्यांनी कळतं की ते एक MOU Y पर्सनसोबत पण झालं आहे. मग प्रश्न येतं की बाबा रजिस्टर्ड MOU कुठला आहे, नोटराईज MOU कुठला आहे. तर या केसमध्ये असंच अजून एक ॲग्रीमेंट झाला 10 लाख रुपयात आणि हा एक थर्ड पर्सनसोबत झाला. हे यांना लक्षात आलं तर यांनी त्यांना जॉब विचारलं, यांनी चेक केलं
बट मीनवाईल ते पैसे ते ऑलरेडी 2 कोट जवळपास यांच्याकडे ऑलरेडी गेलेले होते. आणि हा जे दुसरा ॲग्रीमेंट आहे जे श्वेता साळुंखे यांच्याकडे नाही आहे, त्या दुसऱ्या ॲग्रीमेंटच्या बेसिसवर आरोपी आणि जे थर्ड पर्सन आहे त्यांनी अजून नवीन काही फ्रँचायझीज दिल्या किंवा फ्रँचायझी जे रिन्युएशन होतं म्हणजे एक सर्टन पिरियडनंतर ॲग्रीमेंट रिन्यू होत असतं आणि त्या संदर्भात मग नेसेसरी रॉयल्टी असते किंवा बिझनेस टर्म्स असतात. हे टर्म परस्पर जे आरोपी आहे आणि अजून थर्ड पर्सन हे आपसात हे डायरेक्ट डील करायला लागले फ्रँचायझी ओनरसोबत. आणि हे सगळं करून ॲज पर FIR त्यांनी जवळपास 11 कोटी रुपये डिपॉझिट फी, ब्रँड फी, रॉयल्टी फी असं करून फ्रँचायझी नवीन जे आउटलेट्स आहेत त्यांच्याकडनं वसूल पण केले. म्हणजे थोडक्यात श्वेता साळुंखेंची कंपनीचं म्हणजे ॲक्च्युअल ओनर कोण आहे ॲज पर ट्रेडमार्क श्वेता साळुंखे अँड टीम. तर त्यांचं जवळपास तेव्हा 11 कोटीचं नुकसान झालं. त्यानंतर हे 10 लाख रुपयात हे जे सेकंड ॲग्रीमेंट आला, हा ॲग्रीमेंट आहे पीटर जंग यांची टीमनी ज्यांच्यासोबत केलं आहे. त्या कंपनीचं नाव आहे एक्सेलार स्पोर्ट अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड. तर टेक्निकली एक ॲग्रीमेंट असताना पीटर जंग अँड टीम किंवा कमलेश काळे हे दुसरं ॲग्रीमेंट नाही करू शकत, कारण की हा पहिला ॲग्रीमेंट रद्द करावा लागतो ऑफिशियली. आणि हे टोटल ओव्हरऑल एक 2 कोट 4 लाखच्या जवळपास जे काही नुकसान झालं, 4,93,000 या संदर्भात यांनी श्वेता साळुंखे आणि टीम यांनी FIR रजिस्टर केलं. आणि त्यानंतर पीटर जंग आणि कमलेश काळे हे लोक कोर्टात गेले. कोर्टाने तात्पुरवी त्यांना दिलासा दिला निकाल येईपर्यंत, ऑर्डर येईपर्यंतचं. आणि काल पुणे सेशन कोर्ट यांनी 2 तारखेला पुणे सेशन कोर्टात 2 तारखेला हे जे क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन आहे पीटर जंग आणि कमलेश काळे यांची, हे ॲप्लिकेशन जे आहे ती रिफ्यूज झाली म्हणजे रद्द करण्यात आली. सध्या हे दोघं फरार आहे आणि पुढं याचा तपास पुणे पोलिसात आर्थिक गुन्हे शाखा करत आहे किंवा EOW पुणे करत आहे. पुढे काय होतं आहे बघू. अजून काय फ्रँचायझी ओनर्स आहे का, अजून काय लोक आहे का ज्यांना पीटर जंग किंवा कमलेश काळे यांनी गंडवलं आहे, अजून काही केसेस आहे का, पुढे काही दिवसात या संदर्भात EOW कडनं आपल्याला समजेल. मीनवाईल न्यूज वॉचकरिता टीकम शेखा.